थंडीच्या दिवसामध्ये उडदाचे लाडू खाणं हे खूपच चांगलं असतं आणि पौष्टिक देखील खूपच असतात. उडदाचे लाडू करण्यासाठी काय करायचं? चला तर या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने तुमचा लाडू देखील आता मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखा होणार आहे. तर सर्वात अगोदर उडदाची डाळ घ्यायची. मी 1 वाटी उडदाची डाळ घेऊन अगोदर त्याला वॉश केलं आणि पूर्ण सुकवून आता मी त्याला एका कढईमध्ये भाजून घेते. भाजताना गॅस आपला स्लोच ठेवायचा आणि हळूहळू चमच्याने त्याला हलवायचं, म्हणजे डाळ आपली पूर्णतः एक प्रकारे भाजून जाईल. यामुळे काय होतं, डाळीची टेस्ट आणखीन वाढते आणि कोणतीही डाळ कुठेही करपणार नाही. गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा, वाढवायचा नाही. तर डाळ आपली भाजून झाली आहे. साधारणतः 10 ते 15 मिनिट मी डाळ भाजून घेतली आहे. यानंतर गूळ घ्यायचा. गूळ तुम्हाला जितकं गोड प्रमाण आवडतं त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. नंतर भाजलेली डाळ एका मिक्सरमध्ये काढायची आणि त्यामध्ये इलायची टाकायची आणि त्याला बारीक स्मूथ असं वाटून घ्यायचं. एकदम बारीक पावडरसारखं आपलं वाटण तयार व्हायला पाहिजे, तरच लाडू एकदम खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत लागतात. डाळ वाटून झाल्यानंतर त्याला एका चाळणीमध्ये छानपैकी चाळून घ्यायचं, म्हणजे जे काही त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गाठी असतील सर्व स्मूथ एकजीव बॅटर आपलं तयार होईल. मस्तपैकी डाळीचं पीठ आपलं चाळून झालं आहे. आता यानंतर कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये तूप टाकायचे. तुपाचं प्रमाण हे 1 वाटी डाळीला मी 4 चमचे तूप घातलं आहे. जर जास्त आणखी हवं असेल तर आणखीनही आपण यामध्ये टाकू शकतो. आता तूप हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेली डाळीची पावडर टाकायची आणि त्याला छान बारीक गॅसवरती कमीत कमी 10 मिनिटे हलवायचं. सर्व बॅटर आपलं एकजीव व्हायला पाहिजे. त्यानंतर यामध्ये गूळ ॲड करायचा. गूळ ॲड केल्यानंतर त्याला एकजीव हलवून घ्यायचा आणि हे पाहू शकता अशा पद्धतीने तयार होईल. त्यानंतर लाडू वळायचे. ही प्रोसेस खूपच अवघड आहे, पण केलं तर सोपंही जाईल. हे खूपच गरम असतं, त्यामुळे हात भाजूही शकतो. त्यामुळे तुम्ही खूपच काळजीपूर्वक लाडू बांधा आणि अशा पद्धतीने आपला लाडू तयार आहे. एकदम मऊ लुसलुशीत लाडू होतात. खरंच खायला देखील अप्रतिम लागतात. खूपच टेस्टी लागतात आणि खूप छान तोंडाला चव येते. बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू तर तुम्ही खूप खाल्ले असतील, पण एकदा उडदाच्या डाळीचे हे लाडू करून बघा. खरंच तुम्हाला खूप जास्त आवडतील आणि खूपच टेस्टी आणि चविष्ट लागतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब